बदलापूर स्वीकृत नगरसेवकानं आपल्या पदाचा अखेर राजीनामा दिलेला आहे। स्वीकृत नगरसेवक तुषार आपटेनं आपल्या पदाचा राजीनामा दिला। तुषार आपटे बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातला सहआरोपी आहे। भाजपकडनं तुषार आपटेची बदलापूर नगरपालिकेमध्ये स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती करण्यात आली। त्यानंतर सर्वच स्तरातनं जोरदार टीका झाली। त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी तुषार आपटेंच्या राजीनाम्याचा आदेश दिलेला आहे आणि त्यानंतर आता तुषार आपटेचा राजीनामा झाल्याचं आपण पाहतो। स्वीकृत नगरसेवक तुषार आपटेनं आता राजीनामा दिलेला आहे। बदलापूर मधील स्वीकृत नगरसेवकानं आपल्या पदाचा अखेर राजीनामा दिला। तुषार आपटे हा बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातला सहआरोपी आहे। भाजपनं तुषार आपटेची बदलापूर नगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती केलेली होती, मात्र त्यानंतर जोरदार टीका सर्व स्तरातनं झाल्यानंतर आता त्याचा राजीनामा झालेला आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी तुषार आपटेच्या राजीनाम्यासंदर्भातले आदेश दिलेले होते आणि त्यानंतर अखेर आपटेचा आता राजीनामा झाला। तर लैंगिक अत्याचार प्रकरणातल्या आरोपीला या ठिकाणी स्वीकृत नगरसेवक केल्यामुळे सर्व स्तरातनं जोरदार टीका झाल्यानंतर अखेर त्याचा आता राजीनामा घेण्यात आलेला आहे आणि या संदर्भात अधिकचे अपडेट्स घेऊयात। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। ओम, काय अपडेट्स? गाडी लावून गेलो असतो रे। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। ओम, आवाज येतोय? आईला एक मिनिट। तर पुन्हा एकदा आपण ओम यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहोत। तुषार आपटेचा अखेर राजीनामा झालेला आहे। भाजपनं आपटेची नियुक्ती केलेली होती, मात्र सर्व स्तरातनं जोरदार टीका झाली आणि त्यानंतर अखेर स्वीकृत नगरसेवकाचा राजीनामा झालेला आहे। तुषार आपटे हा बदलापूरमधील लैंगिक अत्याचार प्रकरणातला सहआरोपी आहे आणि असं असताना देखील भाजपनं स्वीकृत नगरसेवक म्हणून आपटेची नियुक्ती केली। त्यानंतर टीकेची झोड उठली। सर्वच स्तरातनं भाजपवर खरं तर टीका करण्यात आलेली होती आणि त्यानंतर आता आपण पाहतोय अखेर त्याचा राजीनामा झालेला। चंद्रशेखर भोयार आमचे प्रतिनिधी सध्या फोन लाईनवरून आपल्या सोबत आहेत। चंद्रशेखर, सर्व स्तरातनं टीका झाल्यानंतर आता अखेर राजीनामा झालेला आहे, काय घडलंय, काय अपडेट्स आहेत? नगरसेवक म्हणून भाजपने नियुक्ती केली आणि त्याच्यानंतर पूर्ण बदलापूर असो महाराष्ट्रामध्ये याची पडताळ उमटायला सुरुवात झाली। बदलापूर शहरामध्ये जेव्हा बदलापुरातील एका शाळेमध्ये ज्या 2 पीडित मुलींवर अत्याचार झाला होता, त्यानंतर मोठं जनआंदोलन उभारलं होतं आणि शाळेने त्यावेळी नरमाईची भूमिका घेत गुन्हाही दाखल केले नव्हते। तेव्हा या पीडित मुलीच्या घरच्यांना सपोर्टही केला नव्हता। त्याच्यानंतर या जे शाळेच्या ज्या सदस्य आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आणि त्याच्यानंतर आज भाजपने याच गुन्ह्यात सहभागी असलेल्या व्यक्तीला स्वीकृत नगरसेवकात दिलं। त्याच्यानंतर जो काही पडसाद उमटले त्यानंतर भाजपने माघार घेत जो स्वीकृत नगरसेवक आहेत तुषार आपटे यांनी अखेर आपला राजीनामा दिलेला आहे। चंद्रशेखर, जेव्हा या पद्धतीची नियुक्ती स्वीकृत नगरसेवक म्हणून तुषार आपटेची केली गेली तेव्हाच का आवाज उठवला गेला नाही? विरोधकांनी तेव्हा काही त्यांचं म्हणणं मांडलं होतं का? विशेष म्हणजे हाही धक्कादायक प्रकार आहे, कारण की हे जे स्वीकृत नगरसेवक जे 5 नियुक्ती झाले होते त्यामध्ये भाजपचे 3 आणि शिवसेना शिंदे गटाचे 2 या 5 जे नगरसेवक होते स्वीकृत हे बिनविरोध झाले होते। त्याच्यामुळे फक्त भाजपने नाही तर शिवसेनेनेही यांना पाठिंबा दिला होता। त्याच्यामुळे कुठलेही पडसाद त्यावेळेस उमटले नाही। मात्र जेव्हा ही बातमी बाहेर गेली त्याच्यानंतर लोकांनाही कळायला लागली आणि राजकीय पक्षांनी जेव्हा आवाज उठवला त्यानंतर भाजपने ही भूमिका घेतली। मात्र ही भूमिका घ्यायलाही त्यांना 24 तास लागले। काल दुपारी ही निवडणूक झाली होती, त्याच्यानंतर आज हा निर्णय घेत आहेत आणि जनआंदोलन झालं तेव्हाही त्यांनी अशीच भूमिका घेतली होती आणि आताही शेवटी लोकांच्या रेट्यामुळे यांना ही भूमिका घ्यावी लागली। निश्चितच आपण पाहतोय लोकांनी देखील या संदर्भात निषेध व्यक्त केलेला होता। राजकीय पक्षांनी देखील टीका केली आणि त्यानंतर अखेर आता राजीनामा झालेला आहे। धन्यवाद चंद्रशेखर या माहितीसाठी। तर हे प्रकरण नेमकं काय आहे ते समजून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। बदलापूरमधील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात शाळा संस्थाचालकांवर गुन्हा दाखल आहे। तुषार आपटे बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातला सहआरोपी आहे। तुषार आपटेला अटक होऊ नये म्हणून पोलिसांना त्यानं अनेकदा गुंगारा दिलाय। घटनेच्या 44 दिवसांनंतर तुषार आपटेला पोलिसांनी ताब्यातही घेतलं। 48 तासात तुषार आपटेला
जामीन देखील मिळाला आहे. बदलापूर लैंगिक प्रकरणामध्ये आपटे सध्या जामिनावर आहे. आपटे भाजपचे आमदार किसन कथोरे यांचा निकटवर्तीय देखील आहे. कुळगाव नगरपालिकेत आपटेनं महत्वाची भूमिका बजावली आहे. नगरपालिका निवडणुकीत नगरसेवक निवडून आणण्याचा मदत केल्याचा दावा आहे. अक्षय शिंदे प्रकरणात शाळा व्यवस्थापनातल्या काही सदस्यांवर गुन्हा दाखल आहे. तर तुषार आपटेला स्वीकृत नगरसेवक करणं लज्जास्पद आहे. भाजपनं लैंगिक अत्याचाराचं बक्षीस त्याला दिलं का, असा खोचक सवाल खासदार संजय राऊतांनी केलेला आहे. आता इथे जे आपटे नावाचे गृहस्थ आहेत RSS आणि भाजपशी संबंधित, त्यांना लैंगिक अत्याचाराबद्दल काय भाजपने बक्षीस दिलं आहे का, इनाम दिलं आहे का? पूर्वी इनाम द्यायचे, तर अशी कृत्य करणाऱ्यांना इनाम द्या. ते निर्दोष सुटलेत का अद्याप? नाही. जर न्यायालयात खटला चालवून त्यांचं निर्दोषत्व सिद्ध झालं असतं तर त्याच्यावरती कदाचित आम्ही नसतो बोललो. पण अजून खटला पेंडिंग आहे. खटला चालवू दिला जात नाही भाजपकडून, हे पण तुम्हाला मी सांगतो. आणि भविष्यामध्ये यांनासुद्धा मुख्यमंत्री क्लीन चिट देतील